नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवड मनाशी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी त्याची चक्र पाणी वाट पाहे जावे पंढरीशी आवडे मनाशी एकादशी आषाढी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तन्नो हरि। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटिनीवरतं वरं पुंडरीकाय दातामङ्गलं समागतदिष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं। मस्तक हे पायावरी मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याचे चित्रपाणी वाटप आहे जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू मान्य संत आळंदी मान्य संत नाही का जिल्हा मान्य संत राज्य मान्य संत देश मान्य संत नवे नवे जगमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचं चिंतन गोड होणार आहे। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं तो गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं परिहार हा कीर्तनामध्ये द्यायचाच नसतो, पण काय आहे की ज्यांचे कीर्तन म्हणजे कीर्तन जिथं होणार असते त्या ठिकाणी जो खटाटोप ज्यांनी जमवलेला असतो, जसे की आपले सोहळा आता या ठिकाणी निघालेला आहे, मग परिहार देणं प्रत्येक कीर्तनकाराला गरजेचा आहे। आणि जर का कीर्तनकारानं परिहार दिला नाही
जर कोणाचं नाव घेतलं नाही, कदाचित दुसरी तारीख त्याला भेटेल यात संदेह नाही. म्हणून पर्याय द्यायचा तो असा, सालाबादाप्रमाणे चालत आलेला आळंदी पंढरपूर पैदल दिंडी सोहळा आणि पैदल दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर साबरा. दिंडी प्रमुख आमचे गुरुजी आदरणीय सहदेवजी महाराज ठोकले, सहदेवजी महाराज ठोकले नाही बाबा, गुरुजी हा. बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था साबरा तथा संचालित अनाथ आश्रम साबरा यांचे मठाधिपती आमचे आदरणीय परमसद्य गुरुवर्य सहदेवजी महाराज. आणि पैदल दिंडी सोहळा, दिंडी सुद्धा त्यांच्याच नावावर आहे, दिंडीचं नेतृत्व सुद्धा ते पाहतात. परिहार सांगायचं काम नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की सुनील महाराजाच्या कीर्तनासाठी आज राष्ट्रीय कीर्तनकार आपल्या मेहकर तालुक्याचं वैभव जे हरिभक्त परायण सोहम महाराज काकडे लाडका श्याम, लाडका सोहम. कोणता सोहम? लाडका सोहम. लडका कोण म्हणलं? लडका नाही, लाडका सोहम महाराज आमच्या सारख्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला हजर आहेत. खरोखर आमचं परम भाग्य आहे, कारण सोहम महाराजला पाहण्यासाठी खूप दाटी होते बरं का. हा, आम्ही पाहतो दिंडी सोहळ्यामध्ये सोहम महाराज आमच्या सोबत चालत असताना त्याला पटकन ओढलं, पण बरं झालं मी हात धरला. ते म्हणत आमच्या सोबतच चला, नाही म्हटलं आता सोहम महाराज आमच्या सोबत पाहिजे बरं का. आदरणीय गुरुवर्य आपल्या वारकर शिक्षण संस्थेचं नाव ज्ञानसागर वारकर शिक्षण संस्था भापूर. आमचे परम मित्र म्हणायला हरकत नाही बाळू महाराज गोडखे, ते सुद्धा आज माझ्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा त्यांच्या नावानं कडकड टाळ्या. सोहम महाराजच्या नावानं नाही वाजवलं, एकदा सोहम महाराजच्या जोरात. बरोबर जमलं. दिग्गज गायनाचार्य आमचे दाजी दातोंडे दाजी कोरे महाराज, ते आपल्या सोहळ्यामध्ये आता कीर्तनाचा चान्स त्यांना भेटणार आहे. सहदेव महाराज कीर्तनकाराची खाण बनवण्याचं काम सहदेव महाराज करत आहे. काही येत असो अथवा नसो, पण पांडुरंगाचा पाईक बनवण्याचं काम सहदेव महाराज अगदी आतुरतेनं करत आहेत. एकदा आमच्या गुरुजीच्या नावाने टाळ्या वाजवा. ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आमच्या शीतलताई झरेकर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणायला हरकत नाही. पुन्हा भाग्याची गोष्ट अशी की सोहमचे पप्पा या ठिकाणी, मम्मी या ठिकाणी आहे, मासी बी या ठिकाणी, मावशी आणि सर्वच या ठिकाणी रक्ताचे नातेवाईक आहेत. जसं की कोयळी आहे, साबरा आहे, लिंबा आहे. गुरुजी नाही आले का? कुठं गेले बाबा? शेषराव बाबा आहे का? उकळी सुकळी. हो, शेषराव बाबा आमच्या बाबाचे क्लासमेट आहेत बरं का. हां, त्यांचं सुद्धा या दिंडी सोहळ्याला खूप सहकार्य आहे. आमचे भिकाबाबा नवले यांचं सुद्धा खूप सहकार्य आहे. तुम्ही म्हणसाल का ह्यो काय कीर्तन आता नावं सांगण्यातच घालणार आहे, चिंतन गोड होणार आहे, पण नावं घेणं गरजेचं आहे. अगदी सेवाधाऱ्या सगट, गाडी ड्रायव्हर सगट, पुन्हा झोपणाऱ्या सगट, त्यांची नावं सुद्धा घेणं गरजेचे आहेत ना. जे राहोटीत झोपलेले आहेत आता त्यांच्या कानावर काही जाणार आहे का? नाही, झोपू द्या त्यांना, नाही का. जन्मा येऊन काय केले तो हा मुद्दल गमावले अशी अवस्था व्हायला नको. कारण आपण जे मोक्षप्राप्तीच्या गाडीत बसलेलो आहे बरं का, गाडीत बसत असताना गाडीवर बिलकुल असं परफेक्ट असं लक्ष पाहिजे की आपण या गाडीत बसलेलो आहे, आपण गाडीत बसलेलो आहे, थोडा 2-4 पाऊल पुढे आलेलो आहे. कदाचित या गाडी जर आपल्याला विसरून पुढे गेली, जायला नको, याच्याकडे लक्ष पाहिजे, याच्याकडे
लक्ष पाहिजे आणि त्या गाडीकडे लक्ष असणे म्हणजे भगवंताविषयी आसक्ती मनामध्ये असायला हवी. आसक्ती असायला हवी एवढंच नव्हे तर भगवंताविषयी टकळा सुद्धा असायला हवा. तर ती गाडी मिस होणार नाही. अन्यथा या ठिकाणी येऊन एक माणूस होता बघा, त्यानं बसचं तिकीट काढलं. बसचं तिकीट काढल्यानंतर त्यानं काय केलं की गाडीतून खाली उतरला आणि गाडीच्या मागं थांबला. गाडीच्या मागं थांबल्यानंतर गाडी निघून गेली आणि तो तिथं नाचू लागला. काय म्हणे, मी कंडक्टरला चकमा दिला. कोणाला चकमा दिला? कंडक्टरला चकमा दिला. जोर जोरानं उड्या मारला. मी कंडक्टरला चकमा दिला, मी कंडक्टरला चकमा दिला, मी कंडक्टरला चकमा दिला. चकमा कोणाला बसला महाराज? कोणाला बसला? त्या माणसाला बसला. म्हणजे असे आपले हाल व्हायला नको म्हणून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपली मनाची व्यथा व्यक्त करतात. कशाची व्यथा? मनाची व्यथा व्यक्त करतात. आवडी मनासी संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा. मनाजी पाटलाचा निरोप जगद्गुरु तुकोबरायाकडे गेला. मनाजी पाटील साधा नाही. जांभळ्या देऊ नका विठ्ठल विठ्ठल. मी जगात कोणाचाच दुश्मन नाही, फक्त जांभळीचाच दुश्मन आहे. विठ्ठल विठ्ठल. पाटलाची तकतक जगद्गुरु तुकोबरायाकडे गेली. मनाजी पाटील साधा नाही. मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा. मनाजी पाटलावर फार मोठा विश्वास धरू नये, पण ज्यांनी मनावर ताबा केलेला आहे, बरोबर आहे, ज्यांनी मनावर ताबा केलेला आहे त्याचं मन इकडं तिकडं पळत नाही. अन्यथा मनाला आवर घालण्याचं काम सुद्धा हीच जागा करते. अनंत विकार जे आहेत ते विकार घालण्याचं काम सुद्धा हीच जागा करते. कोणती जागा करते? हो, श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकाधिक जाण परमभक्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा अवतार संकाधिक मुनी सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनामध्ये पावन होतात. तुम्ही आम्ही होणार नाही का? होणार नाही का? म्हणून कीर्तनामध्ये नेहमी करता येऊन बसलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायाला मनाजी पाटलाची तकतक गेली. जगद्गुरु तुकोबरायाचं थोडंफार लक्ष विचलित झालं असेल म्हणूनच मनाजी पाटलाची तकतक सुरू झाली. काय सुरू झाली? तकतक. तकतक म्हणजे टकळा. काय सुरू झाला? टकळा सुरू झाला. आपण काय करतो? आपण काय करतो? आपण काय करतो? आपण काय करतो? टकळी करतो. काय करतो? टकळी करतो. मग ह्या टकळ्या आपल्या आहेत, बरोबर आहे का? पण संतांनी टकळ्या केल्या नाही. टकळ्या करणे, धुणे धुणे, नाही का, कुच्चरपणा करणे हे संतांचं काम नाहीच. एव्हरी टाइम एव्हरी मिनिट अगदी चूस भगवंताच्या नामासाठी तत्पर असणारे संत. आणि यात्रा म्हणजे पंढरीची वारी 1-1.5 महिन्यावरती आली असेल आणि जगद्गुरु तुकोबरायाला नाही बरं का, मनाला त्यांच्या काय लागली? तळमळ लागली. कशाची लागली? अभंगाचा प्रथम चरण. संपदा सोहळा तुकोबरायाकडे सुरू झाली. कदाचित जगद्गुरु तुकोबरायाचं मनाकडे लक्ष नसू शकते. म्हणून मनाने काय लावली? तकतक लावली. जसे की आपण घरी तकतक लावतो. काय लावतो? तकतक लावतो. काय लावतो? तकतक करता तुम्ही, नाही ना? हा, तकतक तेव्हाच लावल्या जाते जेव्हा पुढच्याचं लक्ष आपल्याकडं नसतं. मग तेव्हा काय लावल्या जाते? तकतक लावल्या जाते. जगद्गुरु तुकोबरायाचं मनाकडे लक्ष नसेल कदाचित, पण मनाला मात्र तकतक लागली. कशाची लागली?
पंढरीच्या वारीची लागली. मग जगद्गुरु तुकोबारायाकडे मनाने प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय, तुम्ही कोणत्या विचारात आहात? कोणत्या विचारात आहात? आपल्याकडे संपदा कमी आहे का? नाही. मग तुम्हाला कुठं सोहळ्यामध्ये शिरायचं आहे का? नाही. सोहळे संपदा हे जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनामध्ये सतत सतत चालत आले. जगद्गुरु तुकोबारायांनी सोहळ्याकडे आणि त्या संपदेकडे, म्हणजे संपदा म्हणजे धन, संपदा म्हणजे काय? धन. ते जगद्गुरु तुकोबारायांनी केव्हाच मागं फेकून दिलं होतं. बरोबर आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय मनाची तकतक जगद्गुरु तुकोबारायांकडे पोचली नाही. म्हणून काय लागले मनाला? काय लागला? टकळा लागला. मन काय करत होतं? टकळा करत होतं. मन विरह, मनामध्ये विरह होता, मनामध्ये उदासीनता होती. काय होती? उदासीनता. आणि ज्यांच्या अंगी उदासीनता आली तोच भक्तीस पात्र होतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारून, वाहे रंगे टाळी नाचे ना उदास, वाहे रंगे टाळी नाचे ना उदास. रुजत नाही जोपर्यंत भगवंताचा टकळा हृदयामध्ये लागत नाही, जोपर्यंत हृदयामध्ये भगवंताच्या उदासीनतेचा जो बाण आहे तो अंतकरणाला छेदून जात नाही, तोपर्यंत भगवंताकडे आपलं अंतकरण पोचू शकत नाही. आणि अंतकरणाचा विषय असा आहे, आपण इकडे कितीही उड्या मारल्या नाही का, हो, आपण समजा गाये नाचे उडे आपोली या छेदे प्रमाणे भरपूर भेटतात. आपल्याला प्रमाण भरपूर भेटतात, प्रमाण ऐकायला हे मिळतात. आणि आपण एखाद्या वेळेस कसं तरी वागलो त्याच्यावरती बी प्रमाण आहेत. पण भगवंताच्या भक्तीमध्ये खरं झाड मनामध्ये कोणाच्या रवलेलं आहे ते त्याच्या वागण्यावरून कळत असतं, त्याच्या वागण्यावरून कळत असतं. आता समजा मी जर म्हणला आज या ठिकाणी कीर्तन केलं मी, आणि तिकडे गेल्यावर म्हणला म्या कीर्तन केलं, म्या कीर्तन केलं, म्या कीर्तन केलं, जमल का ते? जमल का ते? नाही महाराज, विषयच नाही. जया अंगी मोठे तया यातना कठीण अनिक न ये मना, हा अनिक नाही माझी मना, तुका पंडित शहाणा. बर का? हो, कोणी असो त्या ठिकाणी मोठेपणाचा जर अधिकारी तो झाला तर कदाचित तो भगवंताला मुकतल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे पहिली मागे, एवढ्या वेगे अंतरला तुम्ही सोहळ्यामध्ये आहात, तुम्ही नामस्मरण करत चाललेला आहात, खरोखर भाग्यवान आहात. बरोबर आहे का? हा सोहळा कोणाच्याही नशिबात पडत नाही, नाही का? हा सोहळा अमाप आहे, हा सोहळा अफाट आहे, हा सोहळा विराट आहे, नाही का? आणि हा सोहळा एकदम सागरासारखा आहे. आणि सोहळ्यात आपण चाललेलो आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला एकादशी गाठायची आहे. येणारी एकादशी देवशयनी एकादशी आहे. कोणती? देवशयनी एकादशी आहे. अर्थात तिला आषाढी एकादशी असं म्हणतात, अर्थात तिला मोठी एकादशी सुद्धा म्हणतात. या देवशयनी एकादशीला आपण कोणाच्या भेटीला चाललेलो आहोत? पांडुरंगाच्या भेटीला चाललेलो आहोत. बरं, या देवशयनी एकादशीला आपण पांडुरंगाच्या भेटीला चाललेलो आहोत. कदाचित माहित आहे का आपल्याला कशा करता चाललेलो? दर्शनाच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ नाही सांगणार. चला जाऊ द्या. आपण याच्यासाठी चाललेलो आहे की सागरामध्ये भगवान परमात्मा शेष शयनावर आता काय करत आहेत? निद्रेसाठी सज्ज होत आहेत हळूहळू. कशासाठी? निद्रेसाठी सज्ज होत आहेत. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, मंदिराच्या उजव्या बाजूला पांडुरंगाच्या कॉटची व्यवस्था केलेली आहे. आणि देवशयनी एकादशीला पंढरपूरचे पांडुरंग सुद्धा त्या ठिकाणी झोपू घालतात. म्हणजे भगवंत आता 4 महिन्यासाठी निद्रिस्त होणार आहेत. आणि आता या देवशयनी एकादशी
पासून चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. मग कदाचित आपण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तर चाललोच आहे, पण भगवंताला शांत निद्रा लागावी यासाठी सुद्धा हा सोहळा आहे. विठ्ठल मग एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायाच्या मनाला काय लागला? टकळा लागला. कोणता? संपदा सोहळा. संपदेचा विषय सोडला, सोहळ्याचा विषय सोडला. आता आपला सोहळ्याचा विषय सुटला, कारण आपण सोहळ्यामध्ये आहे. आपल्याकडे उरलं काय शिल्लक? उरलं काय शिल्लक? उरलं काय शिल्लक? टकळा नाही, नामस्मरण उरलं. काय उरलं शिल्लक? नामस्मरण उरलं. नामस्मरणानं देहाची पवित्रता होते, मनाची पवित्रता होते, आणि खऱ्या अर्थानं ह्या मनाच्या देहाच्या पावित्र्याला नामच कारणीभूत आहे. अन्यथा कुठली गोष्ट नाम घेत असाल आपण तरी सुद्धा या नाम घेण्यामध्ये जर समजा थोडा मी बोलून गेलो, थोडा जरी मोठेपणा आला, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक देव तरी फिट करावं लागेल, नाही का? काय करावं लागेल? एक देव तरी फिट करावं लागेल, नाही तर ये भी है वो भी है हे भी जमणार नाही. दूरचा अंबुला केला व माय, कोण वाईट म्हणे या बोला, जरा जपून जपून चला, हालू नये, डुलू नये, चालू नये, सैरा वैरा बोलू नये. दूरचा अंबुला, नाही का? मनामध्ये एक देव फिट केल्याशिवाय जमणार नाही. त्यासाठी अंबुला म्हणजे काय? दूरचा अंबुला केला. अंबुला म्हणजे पती नाही, नवरा. अंबुला म्हणजे नवरा. दूरचा नवरा केला. मग आता तुम्ही म्हणसाल आम्ही माणसं आहे, आम्ही कसं काय नवरा करावं? मोठा गहन प्रश्न आहे ना, नाही का? मग खरं सांगायचं कोण कोण माणसं आहे? प्रश्न आहे आपल्याला, आपला तुमच्याकडे. माणसं कोण कोण आहे? पर महिला कोण कोण आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अरे धड आपण माणसंही नाही आणि धड आपण महिलाही नाही. तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. आता हे कोण आहे? माणूस आहे का? माणूस आहे ना? समजा आपल्या जगाच्या हिशोबाने मी माणूस आहे ना? मग हे काय आहे? ही काय? हे मागून आटे. मान, हा मान आहे का? नाही, ही मान आहे. ही स्त्रीलिंग आली. हा काय? खांदा. ही काय? बरोबर आहे. ही काय? कंबर. ही कंबर. बरोबर आहे. मांडी. हा काय? ही काय? हा काय? गोटा. ही काय? बाई आहे का माणूस? महिला मंडळी तुमचा विचार करा. आता जास्त समजून सांगण्याचं काम नाही. मग तुम्ही बाई एक माणूस आहे? या ठिकाणी कोणीही बाई नाही, कोणीही माणूस नाही. आपण सगळे कोण आहे? भगवंताचे. काय कोण आहे? बायका आहे. हो आहे ना? भरतार, पांडुरंग भरतार केला असं काहीतरी आहे ना प्रमाण. हो, आपल्याला जे वरायचं आहे, हे जे लायसन आहे ना गळ्यामध्ये, तुम्ही आम्ही जे घातलेलं आहे ना, हे कोणाचं लायसन आहे? पांडुरंगाचं लायसन आहे. मग हे काय आहे? मंगळसूत्र आहे. कोणाचं आहे? पांडुरंगाचं. मग याचा अर्थ मी पांडुरंगाची काय झालो? बायको झालो. मग बायकोनं एक गोष्ट स्टिक करायची असते की आपण एक नवरा फिट केला पाहिजे. आपण एक नवरा फिट केला पाहिजे, करता आपले विचार सरळ सरळ चालू शकतात. तुम्ही म्हणसाल महाराज कुणीकडे भटगाळायला लागलं. अजिबात भटगाळणार नाही. तुम्हाला समजो अथवा ना समजो, बरं का, चिंतन असंच चालणार आहे. आपण पांडुरंगाला नवरा म्हणून समजलं तरच आपल्या अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती रुजू शकते. आणि वरलंच पाहिजे. नाही तर खऱ्या अर्थानं एक दोनच नर येतं जगामध्ये. ते नर कोणते येतं? फक्त एक हे अर्जुन आणि दुसरा आहे अश्व. याच्या व्यतिरिक्त कोणीही नर नाही आणि याच्या व्यतिरिक्त कोणीही माद्या नाही. मग हाय कोण? आपण फक्त जीव. मी हे म्हणू शकतो की फक्त आपण कोण आहे? जीव आहे. आणि या जीवाला
उद्धारासाठी ह्या देहाची काय मिळालेली आहे, जोड मिळालेली आहे. आणि या देहाच्या जोडीनं आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येईल. आणि जगद्गुरु तुकोबारायाने तीच संधी साधली आणि म्हणूनच त्यांनी अहर्निशी काय केला, परमार्थ केला. पंढरीची वारी निघली. जगद्गुरु तुकोबारायाला संपदा सोहळे सर्व सोडून त्यांना काय लागला, टकळा लागला पंढरीचा टकळा लागला. आणि पंढरीला त्यांनी तयारी झाली. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबारायाची तयारी झाली. आणि तयारी झाल्यानंतर जे तुकोबारायाला आता पुढची तयारी करायची, घरची तयारी झाली, बाण भातुडा बांधला, पण पुढची तयारी काय, अभंगाचं दुसरं चरण. जावे पंढरी सोडून आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण संपदा सोहळा म्हणजे घरचे सोहळे बरं का, घरचे प्रपंचाचे सोहळे सोडून आणि घरची संपदा संपत्ती धन संपत्ती सोडून लेकरं बाळ सोडून सर्व या ठिकाणी सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहोत. त्या डुसुकणी द्या एकदा. विठ्ठल माहिती का, ज्या वेळेस कथा सांगणं चालू होती, बरोबर आहे, कथा सांगणं चालू होती, झोप लागली, कथा गेली, नतीजा म्हणून काय झालं, विपरीत परिणाम झाले. म्हणून कीर्तनामध्ये कोणीही झोपू नये. आणि ज्याला कीर्तनामध्ये झोप येते समजून घ्या की त्यांचा परमार्थ इथूनच सुरू झाला. तुकोबारायाची अवस्था अशी होती की जगद्गुरु तुकोबारायाच्या मनाला पुन्हा एक भावना वाटली की जावे पंढरीशी आवडे मनाशी. जी आवड होती जगद्गुरु तुकोबारायाची सतत होती. आणि वारी निघाली म्हणजे एक वारी पूर्ण झाल्यानंतर दुसरी वारी केव्हा येईल, दुसरी वारी पूर्ण झाल्यानंतर तिसरी वारी केव्हा येईल, तिसरी वारी पूर्ण झाल्यानंतर चौथी वारी केव्हा येईल, या वारीचा जगद्गुरु तुकोबारायाने केव्हाही विचार केला नाही. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय पंढरपुरामध्ये शिरले, भगवंताचं दर्शन झालं, पुन्हा पंढरपुराच्या बाहेर निघले, जगद्गुरु तुकोबारायाची अवस्था नाही का, हो, जीवना वेगळी मासुळी कैसा तुका तळमळी, कन्या सासुऱ्याशी जाय मागी परतुनी पाये. ज्या पद्धतीने कन्या सासुऱ्याशी जाती आणि माहेराकडे काय करते, कलू पाहती. पूर्वीच्या काळी दमण्या होत्या, काय होत्या, दमण्या होत्या. आताच्या कन्या माहेराकडे कलून पाहत नाहीत. कारण माहेराकडे न पाहण्याचं कारण काय आहे, कारण माहेराकडे आता नवरे जवळ बायकोच्या बुद्धीचे होताना दिसत आहे. त्यामुळे महिला मंडळ खुश आहे. बऱ्याच म्हणजे पैकी माणसं असे गाल म्हणजे असे चिटकलेले आहेत नवऱ्यांचे बरं का. कोणाच्या धाकाना, लेकरा बाळाच्या धाकाना नाही, जगाच्या धाकाना नाही. माणूस घराच्या बाहेर पडला की वाघ माणूस. अरे जगाशी बोलताना प्रत्येक माणूस हेच म्हणतो, मी काय समजतो बाहेर. आणि एकदा का चौकटीच्या यायला सुरुवात झाली महाराज की हळूहळू त्याचे हात हालायला लागतात. काय व्हायला लागते, हातपाय हालायला लागतात महाराज. आणि एकदा का घराच्या हात पाऊल पडला महाराज की लगेच त्याला फक्त अटॅक याचा बाकी राहतो महाराज. कशा खळखळून असल्या म्हणजे आपल्याला विनोदाची गरज असते नाही का. खऱ्या अर्थानं विनोद म्हणजे कीर्तन नाही. जिथं विनोद होतो ना, चिंतनामध्ये विनोद झाला
कीर्तनामध्ये चालू चिंतनामध्ये विनोद झाला तो भाग वेगळा, पण विनोदासाठी कीर्तन झालं हा मोठा गहन प्रश्न आहे महाराज. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायाच्या मनाला पुन्हा एक तकतक सुरू झाली की जावे पंढरीशी आवडे मनाशी. पंढरीला जायची आवड प्रत्येक मनाला आहे. ज्या मनाला पंढरीला जायची आवड आहे आणि ते मन येऊ शकत नाही, महाराज खरंच सांगतो तुम्हाला, वारीची मंडळी परत जाऊस तर त्याला समाधान वाटत नाही. कारण मी सुद्धा 1 वर्ष दुकान टाकल्या मी घरी थांबलो होतो. पण मी घरी थांबलो होतो माहित होतं मला की आपण पंढरीला गेलं पाहिजे. आषाढी वारीच्या दिवशी 1 महिना तर टकटक सुरू होतीच, पण आषाढी वारीच्या दिवशी धडकलो महाराज. ज्या दिवशी आषाढीची वारी होती भर 12 वाजता माझा ऍक्सिडेंट झाला. किती वाजता? कारण चित्त एवढं गुंतलं होतं पांडुरंगाकडं की गाडी ती कधी मॅटेटोर माग अंगावून गेलं मला कळलं नाही. पण एवढं जाऊन सुद्धा मी या ठिकाणी उभा आहे. तकतक ज्याला लागते ना त्याला अजिबात करमतही नाही, ते खातही नाही, त्याचा दिल बेचैन, त्याचे रस्ते पे नैन, त्याचे जीवाचे हाल हाल आणि उसके जीवन में सुरहेना काल. अशी अवस्था ज्याची होती समजून घ्या की अशा माणसाला काय लागलेलं आहे, अशा जीवाला काय लागलेलं आहे, टकळा लागलेला आहे. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी ये. मग आषाढी वारी आली, बरोबर आहे. ज्यांच्या मनाला भगवंताच्या दर्शनाचा टकळा लागलेला आहे, ज्यांच्या मनाला असं वाटतं की आपण पंढरीच्या वारीमध्ये गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, ज्यांच्या मनाला असं वाटतंय नाही का, ज्यांच्या मनाला असं वाटतंय म्हणजे असा ज्याचा अर्थ आहे, असा ज्यांचा हेतू आहे, त्याचीच भगवान परमात्मा काय पाहतो? वाट पाहतो. अभंगाचं 3रं चरण. पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी. 2 चरणाचा भावार्थ आपण भावता पाहिलेला आहे. 1 चरण बाकी आहे. 2 किती वाजले आता? 10:30 वाजले. आपले 15 मिनिट बाकी. किती मिनिट बाकी आहे? 15 मिनिट बाकी. तुम्हाला झोपा बिपाता आलं नाही ना? नाही. कीर्तनामध्ये गाडी आली होती. ज्या वेळेस ती गाडी आली होती आपले गुरुजी म्हणत की आपलीच गाडी आहे वाटतं, बरोबर आहे. पुन्हा म्हणले आपलीच गाडी आहे वाटतं, पुन्हा म्हणले आपलीच गाडी आहे वाटतं. महाराज सगळ्यांना मागं पाहिलं हो, पण इकडं गुरुजी कीर्तनासाठी उभे आहेत याचं कोणाकडे लक्षच नव्हतं. ते त्यांनी दाबता दाबलं वातावरण. नाही तर ते एवढे बी मनासारखे होते की तुमचं कीर्तनात कितपत लक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. मला कीर्तन ज्यावेळेस मी ऐकतो ना, समजा कोण्याही महाराजाच्या कीर्तनाला जाऊ, पण कीर्तन ऐकत असताना आपलं म्हणजे तन मन धन रोम बिलकुल सर्वांगानं आपण कीर्तन ऐकत असतो. एवढी अवस्था त्या कीर्तनामध्ये असली पाहिजे. कारण कीर्तन साधं नाही महाराज, कीर्तन साधं नाहीचे. जर तुम्हाला हे पाहायचं असेल कीर्तन साधं नाही तर कोण्या संतांनी कीर्तन ऐकलं, फक्त तुम्ही एकच अभंग तुम्ही ऐका. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परमभक्त झाली ते विश्रांती याचका सकळा. जीवी जीवन कळा पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप. गोविंदाचे सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन. दास्यत्व निकट हनुमंते पैकिले म्हणून देखिले रामचरण बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषणा वर्ग. चंद्र अर्क व्यास आणि वैशिष्ट्य वाल्मिका दिका अनेक पुंडलिका. शिरोमणी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव.
पंढरीनाथ भगवान की